यानंतरची बातमी हिंगोलीतील. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली. मात्र वातावरण बदलाचा फटका हळद पिकाला बसतोय. हळदीवर करपा रोग पडल्यानं उत्पादन घटण्याची भीती आहे. महागड्या औषधांच्या फवारण्या करूनही करपा रोग नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे. हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी अग्रेसर आहे. हिंगोलीतील शेतकऱ्यांची जे आहे ते हळद लागवडीकडे मोठी भर दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात हळद लागवड केलेली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जो आहे ते हळद उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या हळदीच्या शेतामध्ये आहे आणि हळद पिकावर जे आहे ते करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपण बघू शकता हे संपूर्ण जे शेती आहे त्या हळद पिकाची आहे आणि या हळद पिकाच्या शेतीमध्ये संपूर्ण पानं जे आहे ते करपून जात आहेत. या मोसमामध्ये पूर्ण हिरवीगार पाणी असायला पाहिजे. मात्र सध्याच्या परिस्थितीला जे आहे त्या हळद पिकावर असा करपा रोग दिसून येत आहे आणि याच्यामुळे उत्पादन घटीची देखील शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मामा, मला सांगा काय परिस्थिती आहे हळदीवर, काय झालेलं आहे यावर्षी? हे वातावरण बरोबर नाही, त्याच्यानं हे हळदीचं असं झालेलं आहे. नाही तर हळद पहिले साली आपली चांगली होती. यावर्षी हे असं झालं, काही कळत नाही काय झालं. ते खर्च खूप झालेला आहे याच्यावर. बरं, कृषी अधिकारी कोणी तुमच्या बांधावर येऊन तुमची पाहणी केली आहे का? काही तुम्हाला मदत काही पाहिले का शेतकरी? नाही ना, आपल्याला कोणी यायला रिकामच नाही भाऊ आपल्या शेतात. बरं, काय मागणी असणार आहे तुमची? आता हे पहिले भाऊ बी नाहीत, पहिलीच हळद घरात राहिलेली आणि यावर्षी तर हे पिकाचं पीक गेलेलंच आहे. हा, मग याचा यायला काय सरकारची काही आपल्याला काही मदत आहे नाही, काहीच नाही. निश्चितच जर बघायला गेलं तर हे संपूर्ण हळद पीक आहे. आपण या साईडला जर बघायला गेलं तर हे संपूर्ण पाने जे आहे ते करपून गेलेले आहेत. हे संपूर्ण जवळपास 2 एकर जमीन आहे या शेतकऱ्यांची आणि या संपूर्ण हळदीवर जे आहे ते करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांची जी मागणी आहे की कृषी अधिकारी जे आहे ते बांधावर येत नाहीत, पाहणी करत नाहीत. महागड्या औषधांच्या फवारण्या करूनही जे करपा रोगाचा प्रादुर्भाव तो कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी बांधावर येऊन पाहणी करावी आणि मार्गदर्शन करावं अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जात आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, सेनगाव, हिंगोली.